शब्दांनी नव्हे, देहभाषेने बोलणारा, नेत्रांच्या नजाकतीतून शृंगार मांडणारा, हातांच्या हालचालीतून संहार घडवणारा, तो आज शांत झाला. कधी द्रौपदीहून लज्जेचा पहारा, कधी कुंतीहून नशिबांच्या प्रश्नांना उत्तर, तर कधी तारा, देवयानी, पार्वती, तुझ्यामुळे देवतांच्या कथा नटल्या, सजल्या आणि त्या जिवंत झाल्या. 35 साड्या नेसून द्रौपदी जेव्हा रंगमंचावर उभी राहिली, तेव्हा प्रेक्षक विसरले की तो एक पुरुष आहे. कारण तिथे कलाकार होता, स्त्रीत्व साकारताना पूर्णपणे विरघळलेला. होय, प्रशांत मेस्त्री, तुम्ही निघून गेलात, पण ती द्रौपदी, ती कुंती, ती तारा अजून तुमच्याच डोळ्यातून पाहते आम्हाला. आम्ही टाळ्या वाजू शकत नाही आता, पण मनातल्या गाभाऱ्यात तुमच्यासाठी अखंड जय जयकार सुरू आहे. शांत पण शाश्वत.